हॅलो माइक चेक. थँक्यू सो मच तुकारामजी वागसा. आपण स्पर्धा पाहतोय आदिवासी प्रीमियर लीग अंबरनाथ 2024 आणि तिसऱ्या पर्वामध्ये अतिशय देखणं आणि सुंदर असं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. खर तर लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या वेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. सामना भरपूर महत्वाचा आहे बजरंगी 11 टीम साठी. मी म्हणेन हा सामना जर बजरंगी 11 टीम जर संघ जिंकत असेल तर मात्र मग तिन्ही संघांचा भव्यतव्य पुन्हा एकदा निश्चित रूपाने तुम्हाला पाहायला मिळेल, याच्यात मात्र शंका नाही आहे. यावेळेस आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. आपण पाहिलं तर इथून राम खंडवीणी त्यांच्या साथीनं जितेंद्र शेंडे तुम्हाला पाहायला मिळतोय. गुण ज्ञाने से ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाने से भगवान नहीं मिलता और भरोसे के लायक कोई इंसान नहीं मिलता. या मॅच मध्ये आपण पाहतोय खर तर पहिला चेंडू फेस केलाय फलंदाज राम खंडवीनं त्याच्या बॅट मधून 2 धावा आल्यात. हा जर सामना जिंकत असाल तर मात्र एक चांगली सुपर 8 मध्ये दाखल होईल. हा यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिझन मध्ये एक टप्पा घेत सीमा पार 4 चौकार. सुशील आगेवलेवरती आक्रमण चढवलं जातं. खर तर या षटकामध्ये जितक्या धावा येतील ना तितक्या मात्र खर तर इथून सराई ब्रदर्स 11 या टीम साठी चांगला पुरेशा ठरू शकतात. त्यावेळेस पुन्हा पाहतोय फर्स्ट लीग मध्ये थोडासा फंबलिंग तुम्हाला पाहायला मिळाला. जिकडे एकही धाव नव्हती तिकडे 2 धावा आणि कदाचित एक धाव क्रिकेटमध्ये महत्वाची असते हे देखील विसरून जमणार नाहीये बजरंगी 11 टीम साठी. आणि तुमच्यासाठी हा सामना महत्वाचा आहे. आणि सध्या तरी आपण पाहिलं सुशील आगिवला एक चांगली गोलंदाजी करतो, परंतु त्यावरती अगदी मी म्हणेन जितेंद्र शेंडे त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो या पॉइंटच्या मधून बॉलला ढकललाय, चेंडूला जमिनीला गरंगाळा कर सीमा पार. आणि यावेळेस आपण पाहिलं तर जितेंद्र शेंडेच्या बॅट मधून या ओव्हर मधला दुसरा चौकार. एक षटक झालंय समाप्त आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल 0 लॉस ऑफ 17 धावा फलकावरती. आणि त्याचबरोबर आपण पाहतो या बजरंगी 11 या संघाचे संघ मालक सन्माननीय आदरणीय मंगेशजी उतेकर साहेबांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं. अजूनही तुम्ही या मॅच मधून या स्पर्धेमधून बाहेर गेलेले नाहीयेत. अजूनही तुम्हाला गिव्ह मी 1 चान्स अर्थातच एक चान्स जरूर आहे. त्यामुळे इथे बजरंगी 11 टीमच्या सर्व खेळाडूंना जानकी बाजी लगावी लागेल. आपण पाहिलं इथून तर पहिल्या ओव्हर मध्ये 17 धावा फलकावरती. खर तर वाकसर एकच सांगेन की 3 सामन्यामध्ये ना शिंगवे वॉरियर्स आज संघ 1 साइड झालाय आणि त्यांना चांगलं ठाऊक कबीर शेंडेचा आज खेळ भरपूर चांगला राहिलाय आणि त्यांना मनासारखा खेळ आज खर तर त्यांनी केलाय जरूर. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 17 धावा फलकावरती पाहायला मिळतात. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती विलास वाले आलेत. आपण पाहतोय फक्त चेंडूला ढकललाय कव्हर मध्ये एकच धावा येईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 धावा फलकावरती. या षटकामध्ये कमी धावा रोखाव्या लागतील. गोलंदाज विलास आबाले टीमचा कर्णधार, टीमचा कॅप्टन, टीमच्या कॅप्टन वरती भरपूर काही जबाबदाऱ्या या मॅच मध्ये पाहायला मिळतील. विलास आबाले
यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतोय पॉइंट मध्ये भरपूर चांगला झेल या ठिकाणी टीपला जातोय. वन मोर विकेट डाऊन, बडी मछली जाल में फंस गई. फलंदाज होईल बाद जितेंद्र शेंडे. बॅक टू द पवेलियन. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय आदिवासी अंबरनाथ प्रीमियर लीग पर्व तिसऱ्या आणि तिसऱ्या पर्वामध्ये सातत्याने 3 वर्षी त्यांचा एक संघ होता आणि तो संघ सध्या तरी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि प्रदर्शन भरपूर चांगले राहिलं. आणि बजरंगी 11 या संघाचे संघ मालक सन्माननीय मंगेशजी उतेकर साहेबांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करणार आहोत. विनंती करेल सन्माननीय आदरणीय तुकारामजी वाघ सरांना की तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण या स्पर्धेचा एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करतोय. खर तर या स्पर्धेची एक आठवण म्हणून आणि नेहमीच त्यांचा खर तर एक प्रेमळ स्वभाव आहे. खर तर आपण तिकडे बदलापूर खोंडेश्वर या विभागात गेलो की त्यांचं नाव खूप चर्चेत आहे. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर एक प्रेमळ आणि शांत स्वभावाचे सन्माननीय आदरणीय मंगेशजी उतेकर साहेबांच्या ठिकाणी मान सन्मान. यावेळेस आपण पाहतो लेफ्ट हँडेड फलंदाज. व्हॉट अ टायमिंग आहे. ज्या पद्धतीनं ब्रदर्स पुट लाईव्ह कॅमेरा जसा ऑपरेट करतो ना त्याच पद्धतीनं कोलटप्पाचा बॉल खोदून काढलाय, समोरच्या दिशेला लॉफ केलाय आणि बाला भस्माच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा देखना रुबाबदार षटकार. सॉरी चौकाऱ्या आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय एकंदरीत पाहिलं तर 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. व्हॉट अ टायमिंग आहे. आज मला वाटतं बाला भस्माच्या मोबाईल वरती स्टेटस तर असणार आहे, कारण ब्लॉक ऑलचा चेंडू होता आणि तो खोदून अक्षरशः काढला आणि विलास साबलेवरती तुटून पडलाय. ज्यावेळेस पण आपण पाहतोय अगदी चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला आणि ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आहे. इथून वाईट एक्स्ट्रा धाव्या ठिकाणी ऍड केले जाईल. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन द स्कोर बोर्ड 23 लॉस ऑफ 1 विकेट. 23 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा आपण पाहतो बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला पाठवलंय सरळ पार्किंग लॉट मध्ये. बाला भस्मा ऑन फायर सिक्सर. बाला भस्माच्या बॅट मधून एक षटकार आणि चौकार आलाय. 29 धावा धावफलकावरती. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतोय बॅकफुटला जाऊन कट केलाय चेंडू पॉइंट मधून. भरपूर मोठा गॅप होता आणि त्या गॅप शोधले. इथून बाला भस्माच्या बॅट मधून शेवटच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी करत असताना त्यांना माहिती हा सामना जर जिंकत असेल तर कदाचित आपण टॉप 8 मध्ये प्रवेश निश्चित रूपाने करू. आणि या मॅच मध्ये तसंच काय प्रदर्शन करत असताना फलंदाज बाला भस्माच्या बॅट मधून आलाय चौकार. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय लेटकट खेळण्याचा प्रयत्न होता. इथून फर्स्ट स्लिप मधून चेंडू जमिनीला थर्ड मान रिझन मध्ये जमिनीला दन करत आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूची आणि शतरक्षणाची शर्यत लागणे. तिथून शर्यत जिंकत असताना शतरक्ष तुम्हाला पाहायला मिळालं. 2 धावा आलेत. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली. पाहता 2 षटक झाले समाप्त आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 35 धावा धावफलकावरती. 17.50 सरासरीने धावसंख्या धावफलकावरती प्रथमतः बॅटिंग करत असताना इथून पाहायला मिळते ते अर्थातच सराई ब्रदर्स 11 संघ. टी फॉर टाट. मात्र जसं उत्तर द्यावं लागेल या ठिकाणी 12 चेंडूंमध्ये 35 धावा संख्या बनवली गेली आणि अजूनही येणारे 18 चेंडू आणि इथून किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहायचं. अजूनही बजरंग 11 टीमला फार मोठी चान्सेस आहेत. या चान्स मध्ये जर सक्सेसफुल ठरले तर कदाचित अजूनही 3 संघ आणि 3 संघांमध्ये त्यांचं भव्यतेवा येणारा काळ आणि वेळ तुम्हाला सांगून जाईल. शरद बघत आलेत तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज राईटम ओव्हर द विकेट ना एक तर्रार आणि वेगवान गोलंदाज. लोवर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. त्यावेळेस आपण पाहिलं राम खांडवी अतिशय चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. मात्र नेहमीच आपण पाहिलं राम खांडवीला आणि शरद भगतला नेहमीच एकाच टीम मधून चिंचवली टीम कडनं खेळत असतात. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर एकमेकाच्या विरोधात आज
या लीग मध्ये खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्यांना चांगलं ठाऊक आहे की कशा पद्धतीनं शरद भगत हा चेंडू रिलीज करतोय आणि राम खंडवीला देखील चांगलंच ठाऊक आहे कोणत्या चेंडूवरती कोणता फटका खेळायचा आहे हे निश्चितच माहिती आहे. खर तर बाला भस्माची विकेट देखील महत्वाची असणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय लेटकट खेळण्याचा प्रयत्न होता बाट आणि चेंडूंचा संपर्क नाहीये डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज शरद भगत तुम्हाला पाहायला मिळतील. सुरुवातीच्या पहिल्या सामन्यामध्ये थोडंसं महागडं ठरलं दुसऱ्या सामन्यामध्ये देखील थोडंसं महागडं ठरलं परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये अगदी वर्चस्व गाजवत असताना सराय ब्रदर्स 11 या टीमच्या विरोधात यावेळेस ब्लॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू येत नाहीये कदाचित मिस टायमिंग स्ट्रोक आहे. आपण पाहिले तर तिकडं लॉंग ऑनला शतरक्षक आहेत सुशील आगिवला होत्या आणि त्याच्याकडनं अद्याप चूक तर या ठिकाणी पाहायला मिळत नाही. इथून एकच धावाली एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली 37 धावा दाफलकावरती. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती शरद भगत मॅनफॉर्म चिंचवलीचा खेळाडू सध्या तरी आपण पाहिलं तर इथून चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. 3 बॉल मध्ये 2 धावा खर्च केल्यात. समोर फलंदाज राम खंडवी चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर अगदी स्विचिटचा प्रयत्न होता फलंदाज राम खंडवीचा परंतु ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू गेला आणि त्यानंतर राम खंडवीने जरूर पाहिलं की हा चेंडू वाईट असणार. एकदा बाल्या यावेळेस ब्लॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत गणेश बलानं टीपला जाईल संपवलाय फलंदाज राम खंडवीचा खेळ. बॅक टू द डगआउट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय दूध का दूध पाणी का पाणी बाच्या स्लॉट मध्ये चेंडू होता. जर कदाचित थोडं एका क्षणाने एकही चुकी झाली असती तर चित्र वेगळं काहीतरी पाहायला मिळालं असता. इथे जबरदस्त काच घेत असताना गणेश बला पहा तुम्ही एका हाताने तो झेल टिपला आणि कदाचित सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या आणि त्यामुळे ती झेल टिपला गेला. स्वतःला स्टे ठेवला आणि तिथून शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि एका हाताने झेल टिपला गेला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल कॅन्डिडेट नंबर 4 वरती आपण पाहतोय जितेश उगडा मानफम चिखलोली ठाकूरपाडा या गावाचा खेळाडूंनी सध्या आपण पाहिलं तर आता इथून जितेश उगडाला एक नेतृत्व करावं लागेल. या मॅच साठी तुम्हाला जिंकायचं असेल तर मग इथून नवत्याचं होतं करावं लागेल. ज्यावेळेस आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर उचली घेणारा बॉल गुडलँड स्पॉटचा चेंडू होता. अगदी आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज शरद भगतला आपण पाहतोय. आपण विचार केला तर आतापर्यंत 6 चेंडू फेकले शरद भगत ना आणि त्यामध्ये एक चेंडू वाईट असणार. शेवटचा बॉल शिल्लक बॉलिंग ट्रॅक वरती शरद समोर फलंदाज जितेश उघडा. यावेळेस आपण पाहतो बादच्या स्लॉट मध्ये चेंडूला पाठवलंय सरळ पार्किंग लॉट मध्ये आल्या आल्याच आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय फलंदाज जितेश उघडा त्याच्या बॅट मधून षटकार. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळते 18 बॉल 2 गड्याच्या नुकसानात 44 धावा दाफलकावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 12 चेंडूंमध्ये 20 धावा आल्या तरी दिले की एक चांगला एक सन्माननीय स्कोर तो उभारू शकतो. 44 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात आणि आमचे कॅमेरामॅन तुम्ही पाहता रोशन मात्र अगदी मी म्हणेन शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूचा पाठलाग करताय आणि क्लॅरिटी विथ क्वालिटी तुम्ही पाहिलीत तर मात्र विकी आणि यांची संपूर्ण टीम यांचा आतापर्यंत मी म्हणेन कोणच नाद करू शकत नाहीये. 2 ते 3 वर्षामध्ये इतकी उंच भरारी घेतली की आता त्यांनी नवत्याचं होतं करून दाखवलंय. चौथ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा कोठातील 4थं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आला सुशील आगिवला ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकलं. 17 धावा त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आल्या आणि त्यानंतर आपण पाहिलं इथून चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही अगदी गुडलँड स्पॉटचा चेंडू मी म्हणेन बाला बसमाला खडे खडे ठेवण्याचं काम केलंय.
परंतु या ओव्हर मध्ये सुशील आगिवलेला कदाचित धाबा कमी खर्च करावा लागतील, कारण पहिल्या षटकामध्ये 17 धाबा त्याने खर्च केल्या होत्या. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय घुटना टेक, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर त्रिफळा चित्त दांड्या उद्ध्वस्त केल्या जातात. या चेंडूवरती उत्तर नव्हतं बाला भस्माकडे आणि फलंदाज होईल बाद. चला जे कॅमेरामॅनच्या खाली आमचे लाडके प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करेल, जी सीमारेषा आहे त्याच्या बाहेर बसा, जी बाउंड्री लाईन आहे त्याच्या बाहेर बसा प्लीज. आमचे लाडके प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करेल. बघा इथे कमिटीची एक सूचना येते, प्लीज थोडं सहकार्य करा. तुम्ही सीमारेषेच्या बाहेर बिंदास बसा आणि स्पर्धेचा एन्जॉय घ्या. आपली स्पर्धा आणि आपणच एन्जॉय करा. आपण यावेळेस पाहिलं तर इथून कॅन्डिडेट नंबर 6 वरती न्यू फलंदाज. यावेळेस आपण पाहतो बाटच्या स्लॉट मध्ये गेल्याच प्रहार केलाय सुशील आगिवल्यावरती आणि इथून निलेशच्या बॅट मधून आणखीन एक धमाका टोकलाय षटकार. आणि 50 धाबा फलकावरती कंप्लीट होत असताना तुम्हाला पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. खर तर हा सामना सराई ब्रदर्स 11 या संघाने जिंकला, तर विकी भाऊ आमच्यापर्यंत अपडेट पोहोचवतात की सुपर 8 मध्ये दाखल होणार. आणि जर हा सामना बजरंगी 11 या संघाच्या बाजूने जर विजय प्राप्त केला तर कदाचित 3 सामन्यांमध्ये पुन्हा एकदा मॅचेस होतील, याच्यात मात्र शंका नाही. पण पाहिलं तर हा चेंडू वेगवान होता, पडल्यानंतर यष्टीरक्षक विलास अबाले होता आणि त्यांच्या माध्यमात अद्याप एकही चूक नाही. डॉट बॉल. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतोय व्हॉट अ टायमिंग आहे इथे. आपण पाहिलं अगदी मला असं वाटलं की विकी भाऊ की हा चेंडू पुश करेल, परंतु असं वाटलं नव्हतं की इतकी त्या फटक्यामध्ये ताकद होती आणि बॉल सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. आणि ऍक्शन रिप्ले तर हा जरूर असणार आहे. आज मात्र ही व्हिडिओ विकी भाऊ भरपूर व्हायरल होणार आहे, याच्यात मात्र शंका नाही. कारण या फटकामध्ये क्लास देखील होता आणि क्लास मध्ये तितका ताकद देखील होता आणि नजाकतचा फटका आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतो. असं वाटलं होतं की हलक्याने खेळण्याचा प्रयत्न करतो, बॅटच्या टोईंगला बॉल आणि सरळ सीमा पार. अगदी बॅटचा आणि चेंडूंचं टायमिंग प्रॉपर झालं आणि विकी असं वाटलं होतं की झेल होऊ शकतो, परंतु षटकार आलाय आणि धावसंख्या फलकावरती 56 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. निलेशसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 3 बॉल 12 धावांवरती खेळतोय. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतोय वेगाने बॉल टाकत असताना गोलंदाज सुशील आगिवला. डॉट बॉल आणि तुम्ही पाहता 4 षटक झाले समाप्त आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली. तब्बल 3 बाद 56 धाबा फलकावरती. शेवटचं षटक अंतिम षटकामध्ये कोणाला आणलं जाईल? विलास आबालेवरती भरपूर काही जबाबदाऱ्या आहेत, परंतु या जबाबदाऱ्या कोणाच्या खांद्यावरती दिली जाईल हे देखील पाहायचंय. कारण शेवटचं षटक म्हटलं तर विकी पारधी अगदी मी म्हणेन स्वतःच्या पायावरती धोंड मारून घेणं, कारण शेवटच्या 56 धाबा फलकावरती आहेत. शेवटच्या ओव्हर मध्ये कोणी येतं कोणी धुवून जातं. जितेश उघडा अजूनही मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या बॅट मधून एक षटकार तर जरूर आलाय, परंतु तोच आता स्ट्राइक एंड वरती. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाजी करेल सोमनाथ वाघ. शेवटच्या षटकामध्ये समोर फलंदाज जितेश उघडा. फुल टॉस बॉल मेजवानी होती. खरं तर या बॉल वरती मोठा फटका खेळायचा होता, परंतु बाट आणि शिंडूंचा संपर्क नाही. मेजवानी इथे या ठिकाणी होती, परंतु ती स्वीकारता आलेली नाही. कदाचित या चेंडूवरती चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, तर शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती कॉन्सन्ट्रेट केलं असता तर षटकार पाहायला मिळाला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व दिलं जात नाही. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा पाहतो स्पिनिंगची गोलंदाजी केली जाते. लॉंग ऑफला शरद बघत आहेत, त्यांच्याकडनं झाली चूक. असं वाटलं होतं की तिकडे एकच जावेल, परंतु चेंडू त्यांना बीट करून सरळ सीमा पार 4 चौकार.
60 धाबा धाव फलकावरती. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. पुढे यार यावेळेस पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट रिझन मध्ये गणेश बला आहे. चांगली फील्ड तुम्हाला पाहायला मिळते. या गणेश बलानं भरपूर चांगला झेल टिपला होता अगदी मी म्हणेन मिड विकेट रिझनला आणि त्या क्षेत्रामध्ये अगदी चांगल्या शतरक्षक दाखवत असताना कमालीचं शतरक्षण त्याने दाखवलं आतापर्यंत तरी देखील. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय बजरंगी 11 हा संघ सहजासहजी हार मानणारा नाही. या स्पर्धेमध्ये टिकून बसायचं जर असेल तर मात्र तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावा लागेल. कारण जितक्या धावा मी म्हणेन सराई ब्रदर्स 11 या संघाला हव्या होत्या तितक्या त्या पुरेशा ठरल्यात. या बाय शॉट ऑफ लेनचा चेंडू भरपूर चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. मिड विकेट रिजन मध्ये शतरक्षक होते त्यांना बीट करून बॉल सरळ सीमा पार 4 चौकार. क्या बात. आज मात्र इकडं मी म्हणेन निलेशनं देखील भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. त्याने चेंडू फेस केले 5 आणि त्याच्या बॅट मधून 16 धाबा आल्यात. अजूनही विचार केला तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत 9 धाबा खर्च करत असताना गोलंदाज सोमनाथ हा चेंडू पाडल्यानंतर आपण पाहिला तर इथून बॅटची लिडिंग एज आहे आणि यष्टीरक्षकाने टीपला असेल. 1 मोर विकेट डाऊन फलंदाज बाद. शेवटचा चेंडू शिल्लक या इनिंगचा आणि धावसंख्या फलकावरती 65 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. किरण पारदी शेवटच्या चेंडूला फेस करेल. 5 ओव्हरची लढत. आज आपण ही स्पर्धा पाहिली तर मानाची आणि सन्मानाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आदिवासी अंबरनाथ प्रीमियर लीग 2024 पर्व तिसऱ्या पर्वामध्ये अतिशय देखणं आणि सुंदर आयोजन तुम्हाला पाहायला मिळतात. आणि त्यापेक्षाही अत्युत्तम काम कोण करत असेल तर मी म्हणेन घर बसल्या देखील स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात. क्लॅरिटी विथ क्वालिटी आणि पारदर्शकतेचं दुसरं नाव असेल ते ब्रदर स्पोर्ट वाहिनी ही तुम्हाला पाहायला मिळते. आज विकी पारदी त्यानंतर आमचे कॅमेरामॅन रोशन मात्रे त्यानंतर देवा वाट आणि बाला भस्मा असे 4 ओनर वाणीचे तुम्हाला पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहतोय स्वीप फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी म्हणून शरीरापती बॉल फेकला होता परंतु तिकडे एकच धाबाला दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल परंतु 2 धाबा कंप्लीट आहे. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथून धावचीच्या स्वरूपात होईल फलंदाज बाद. किरण बॅक टू द डगआउट आणि पाहता पहिली इनिंग या ठिकाणी झाली समाप्त. पहिला इथून डाव झालाय समाप्त आणि पहिल्या डावामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना सराय ब्रदर्स 11 हा संघ जाऊन पोहोचलाय. तब्बल 5 बाद 67 धाबा फलकावरती. येणारे 30 बॉल आणि विजयासाठी करायच्यात 68 धाबा जिंकण्याकरिता. परंतु या दुसऱ्या डावामध्ये काय घडेल काय बिघडेल, या धावा बनतील की नाही, या धावा चेस केल्या जातील डिफेंड केल्या जातील, या आपण ऐकूया पुन्हा एकदा. व्हॉइस ऑफ बदलापूर आमचे साथी समालोचक कॉम बॉक्स मधून कोरिया परिवर्तन आणि ऐकूया व्हॉइस ऑफ बदलापूर अत्यंत आमचे जवळचे मित्र प्रसादजी सवारे सरांचा आवाज. थँक्यू सो मच. चला अत्यंत आमचे जवळचे मित्र ज्याने आज व्हाईट कॅप सोडलेली नाहीये. प्रसाद एन्जॉय करण्याचा टाइम वेगळा असतो परंतु सध्या आपण ऑन ड्युटी आहेत त्यामुळे कॉम बॉक्स मधून करूया परिवर्तन आणि ऐकूया व्हॉइस ऑफ बदलापूर. प्रसादजी सबारे सरांचा आभार. थँक्यू सो मच.
हॅलो. थँक्यू सो मच सोनू सर. तर चला लगेचच बजरंगी 11 टीम आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आत पाठवायची आहे. पहिल्या सत्रात पाहिले तर बॅटिंग करत असताना सराई ब्रदर स्पोर्ट्स या संघाने बॅटिंग करत असताना तब्बल 67 धावा उभारल्या आणि 68चा टार्गेट मात्र उभा केलाय. ते म्हणजेच बजरंगी 11 या टीम समोर 30 चेंडू 68 धावसंख्येची गरज. मात्र या धाबा चेस होतील की डिफेंड केल्या जातील आपण नक्कीच या सेकंड इनिंग मध्ये पाहणार आहात. पहिल्या सत्रात आपण आवाज ऐकत होतो सोनू अगिवले सरांचा, मॅन फ्रॉम खडकी याच विभागातील एक दमदार आवाज. नक्कीच सोनू सर आम्ही आपलं मनापूर्वक आभारी आहोत. आज खऱ्या खूप चांगला साथ मात्र तुमच्या माध्यमातून लाभलं गेलं. मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. तर या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होताना पाहतात. विलास हवाले टीमचा कॅप्टन आहे, परंतु त्यानंतर त्यांचा समवेत सोमनाथ वाघे मॅन फ्रॉम शील या गावातून बिलॉंग करणारा हा सोमनाथ मैदानाच्या आत पहिल्या मॅच मध्ये नक्कीच चांगल्या प्रकारे खेळ त्याच्या माध्यमातून झाला, परंतु सेकंड मॅच मध्ये सोमनाथ थोडासा अपयशी ठरला. परंतु या मॅच मध्ये सोमनाथ आणि विलास या दोघांकडून मात्र भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत, कारण की बजरंगी 11 हा पहिल्या विजयाच्या शोधात. जर का या ठिकाणी बजरंगी 11 हा संघ जर जिंकतोय तर उर्वरित मात्र आता जर जिंकतोय तर नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा तिन्ही संघांना संधी मिळेल स्पर्धेत टिकून राहण्याची. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा जर हा सामना जर जिंकला बजरंगी 11 टीमने तर मग 3 संघांमध्ये पुन्हा मी तर म्हणेन वाघ सरांनी सांगितलं होतं की 2-2 षटकांचे सामने मात्र खेळवले जातील. परंतु या ठिकाणी बजरंगी 11 टीम आता मैदानाच्या आत 100% एफर्ट 100% योगदान मात्र द्यावा लागेल आपल्या टीमसाठी. टीमचे संघ मालक बजरंगी 11 टीमचे संघ मालक आपण पाहता मंगेश दादा उत्तेकर, त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करूया. पुन्हा एकदा त्यांचा आभार व्यक्त करूया. याच पंचांचा ग्रीन सिग्नल मॅचला होते सुरुवात. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल गुड लेन स्पॉट कट केलाय, कवसला फटका चांगलाय, गॅप मधून बॉल चाललाय डीप मध्ये, चेंडू फरार होतोय जमिनीला दणदण करत सीमारेषा बाहेर. पहिल्याच बॉल वरती टेक्निकल शॉट चौकार. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सराई ब्रदर्स संघाचे संघ मालक प्रकाशजी सराई आणि भरतजी सराई या दोन्ही संघ मालकांचा आपण मनपूर्वक स्वागत करूया. पुन्हा एकदा त्यांचा आभार व्यक्त करूयात. सकाळपासून आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आजपासून नक्कीच आज सर्व संघ मालकांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. या ठिकाणी आपण पाहता पहिला बॉल कट केला, परंतु त्यानंतर या बॉलला सन्मान दिलं. सरळ रेषेत हा फटका पाहिलाय, अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका, परंतु या फटक्यासाठी डीप मध्ये आपण पाहता लॉंग ऑफला खेळाडू आहेत. एकच धाव सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 5 धावा. शॉट ऑफ प्लेन कट केलाय, फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये, पाठलाग केला जातोय, परंतु या ठिकाणी बॉल होतोय फरार. पुन्हा एकदा या ठिकाणी या ओव्हरचा हा दुसरा दमदार स्ट्रोक चौकार. पूर्णपणे अमित मने मास्टर 7900 अमित मने सपोर्ट करत असेल बजरंगी 11 टीमला, परंतु इथे फटका फसला. झेलची संधी लॉंग ऑन ला खेळाडू आपण पाहता चूक होणार नाहीये. इथनं पहिला ब्रेक थ्रू, पहिला विकेट, पहिली मित मने ठिकाणी विकेट संपादित केली आहे. गोलंदाज जितेंद्र शिंदेनं परतावा लागेल मैदानाच्या बाहेर सोमनाथ वाघे यांना 9 या धावसंख्येवरती. अडुसष्ट धावसंख्येचा या ठिकाणी आपण पाहिलं तर टार्गेट आहे. तो टार्गेट चेस करण्यासाठी आपण पाहता विलास हवाले आणि सोमनाथ मैदानाच्या आत उतरले. दोघांपासून सुरुवात मैदानाने नक्कीच चांगली केली, परंतु सोमनाथ एक बॉल अगदी पाहिलं तर पहिल्या बॉलवरती चौकार खेचला, परंतु त्यानंतर अजून एक मोठा खेळायच्या नादात मात्र विकेट दिलाय समोरच्या टीमला. स्ट्राईक वरती सुशील गुडलेन स्पॉटचा हा चेंडू गतीमध्ये केलाय परिवर्तन. टप्पा पडल्यावरती या ठिकाणी पाहिले तर थोडासा स्लो झाला आणि त्यानंतर या ठिकाणी हा डॉट बॉल.
विकेट आल्यानंतर डॉट पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. शॉर्ट प्लेन कट केलाय, झेलची संधी परंतु गॅप मध्ये बॉल ढकललाय. डीप मध्ये आपण पाहता खेळाडू नाहीये, रिकामी जागा, परंतु या ठिकाणी रिकामी जागा भरून काढली जाते या बॉलच्या माध्यमातून. पंचांचा इशारा, बॉल जाईल सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी अजून एक चौकार. शेवट गोड होतोय या षटकाचा चौकारानं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना बजरंगी 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच 5 षटकांमध्ये आपण पाहिलं 68 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. 13.6च्या सरासरीने धावा बनवायच्या. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 13 धावा, म्हणजे जो रिक्वायर्ड रन रेट पाहिजे त्या रिक्वायर्ड रन रेटनं या ठिकाणी आता धावा बनवल्या जातात. आता उर्वरित समीकरण राहिलंय ते म्हणजे येणारे 24 बॉल आणि 55 धावा संख्येची गरज. खूप चांगला अपडेट या ठिकाणी आज दिवसभरात दिलाय ते म्हणजे ब्रदर स्पोर्ट्स आणि आमचे साथी स्कोरर विकी जे शिरवलीचे आहेत त्यांच्या माध्यमातून. नक्कीच या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या चुका नाही आहेत. अगदी सातत्याने क्वालिटीचा काम मात्र या ठिकाणी केलं जात आहे. ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट यांचाही मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर विकी तोही कालपासून आम्हाला जॉईंड आहे, त्याचाही मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. सातत्याने चांगला अपडेट या ठिकाणी आपण पाहू शकता. या ठिकाणी आमचे प्रेक्षक वर्ग खूप चांगला या ठिकाणी मॅचेसचा आनंद घेतात. त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन पाहतात सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक आदिवासी अंबरनाथ प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करतो. षटक क्रमांक 2 गोलंदाज आपण पाहतायत संदेश वाघ. पहिलाच बॉल अपील केली होती, जणू काही बॅटची एज होती की काय, परंतु यष्टांच्या मागे राम खंडीप होते. मात्र बॉलला गॅदर करायचं होतं परंतु चूक झाली. परंतु या ठिकाणी जर का बॉल पकडला असता तर अपील जोरदार केली असती. ओव्हरपिच बॉल या ठिकाणी बॅटच्या रेडार मध्ये ऑन साइडला फटका खेचून मारलाय. लाजवाब हा फटका. प्रयत्न केले परंतु प्रयत्न या ठिकाणी असफल. परंतु तदनंतर बॉल जातोय सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. विलास वाले टीमचा कॅप्टन आता मैदानाच्या आत लय मध्ये दिसतोय. त्याच्या बॅट मधून एक चौकार आणि एक आता षटकारही आलाय. विलास वालेला शेवटपर्यंत थांबणं महत्वाचं आहे. महत्वाची मॅच आहे आणि महत्वपूर्ण कामगिरी करायची आहे, परंतु इथे फटका फसलाय आणि त्यानंतर आता परतावं लागेल. षटकार खिचला त्यानंतर संदेश वाघनं केलाय पुनर्गमन. कॅप्टन विलास हवालेला परतावं लागेल डगआउट मध्ये. दुसरा धक्का लागतोय बजरंगी 11 या संघाला. विलास हवाले या ठिकाणी नक्कीच आपण पाहता प्रयत्न चांगले केले होते. पुन्हा एकदा बिगिट करण्याच्या नादात मात्र आपला विकेट सराई ब्रदर्स या संघाला देऊन आले. आता मात्र डगआउट मध्ये आले. स्वतःवरती नाराज आहेत कारण की महत्वपूर्ण मॅच होती, चांगली कामगिरी करायची होती, परंतु त्यानंतर पाहिलं तर विकेट आला. आता मात्र मैदानाच्या आत नवीन खेळाडू गणेश भल्ला दात्रीचवाडीचा हा खेळाडू. आता मात्र नक्कीच त्यांना मैदानाच्या आत चांगली कामगिरी करावी लागेल. 68 धाबा जास्त नाहीयेत, परंतु मैदानाच्या आत पराकाष्ठा करावी लागेल. लेन खोदून काढण्याचा प्रयत्न, खूप चांगला हा चेंडू, परंतु त्यानंतर बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. हा डॉट बॉल आलाय. विकेट आल्यानंतर दबाव काय असतं आता मात्र स्पष्टपणे दिसून येतोय मैदानाच्या आत बजरंगी 11 या संघावरती. इथनं डॉट आलाय. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे 19 या धाव फलकावरती. षटकातील चेंडू क्रमांक 5. वुडलँड स्पॉटचा हा चेंडू, पुन्हा एकदा फटका फसलाय. झेलची संधी त्याच क्षेत्रात खेळाडू होते. आता मात्र या ठिकाणी झेल ड्रॉप होते. झेल ड्रॉप, परंतु 2 धावा मिळतील. या ठिकाणी बॅटिंग करत असताना बजरंगी 11 या संघाला या षटकात कमबॅक करण्याचं काम केलंय गोलंदाजाने. आतापर्यंत विचार केला तर फक्त 8 धावा खर्च केल्यात, 1 गडी गमावलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती नक्कीच मी तर म्हणेन प्रयत्न करेल फलंदाज. मोठा फटका खेचण्याचा फटका मोठा, परंतु डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. बॉलला अडवतील, उचलतील, फेकतील तत्पूर्वी
या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. षटक क्रमांक दुसरं संपल्याचा इशारा पंचांच्या माध्यमातून 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23. या षटकामध्ये आल्या 2 धावा, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा धाव फलकावरती. आता उर्वरित समीकरण मैदानाच्या आत येणारे 3 षटक 45 धावसंख्येची गरज. प्रति ओव्हर मध्ये 15 धावा पाहिजेत, त्या म्हणजेच बजरंगी 11 या संघाला 45 धावा बनल्या जातील. त्यासाठी आता नक्कीच अथक परिश्रम मैदानाच्या आत करावे लागतील. नक्कीच मी तर म्हणेन मास्टर 7900 हा संघ नक्कीच प्रार्थना करत असेल की या ठिकाणी बजरंगी 11 हा संघ जिंकू दे, परंतु मैदानाच्या आत आपण पाहिले सराई ब्रदर्स हा संघ सुद्धा या ठिकाणी हार मानायला तयार नाही आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी टीमचा कॅप्टन आपण पाहता सराई ब्रदर या संघाचा, तो म्हणजेच जितेंद्र शेंडे मॅन फ्रॉम धारोळ. याच गावातील हा खेळाडू सातत्याने याच मैदानावरती खेळतात. होम ग्राउंड आहे, सातत्याने आपण पाहता होम ग्राउंड वरती आज या ठिकाणी होम ग्राउंड वरती सगळ्याच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. कवी शेंडे असो, मग त्यानंतर आपण पाहिलं विशाल शेंडे आणि त्यानंतर जितेंद्रनेही चांगली कामगिरी केली आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी जेलची संधी आणि पहिल्याच बॉल वरती विकेट संपादित केलाय. गणेश भलाला परतावा लागेल मैदानाच्या, सुशीलला मात्र परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. अगदी आजच्या दिवसाचा जर विचार केला तर आजच्या दिवसात शिंगवे वॉरियर्स हा संघ सुपर 8 मध्ये जाऊन पोहोचलाय. अभिनंदन. परंतु या ठिकाणी जर सराई ब्रदर्स हा संघ जिंकतो तर आजच्या दिवसातील हा दुसरा संघ असेल जो सुपर 8 मध्ये पोहोचेल. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच. परंतु जर का बजरंगी 11 संघ जिंकला तर अजून या ठिकाणी 2 षटकांच्या मॅचेस पाहायला मिळतील. पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलाय. एक अवांतर धाव फलकावरती ऍड होते. 24 धावा धाव फलकावरती. 17 चेंडू 44 धावसंख्येची गरज. लोबो फुल टॉस ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. डीप आपण पाहता सूरज आहे, बॉलला उचलेल फेकेल. तत्पूर्वी या ठिकाणी पाहिले तर एकच धाव मिळेल. सिंगल पेक्षा काय नाहीये. सिंगलच्या मदतीने 25 धावा धाव फलकावरती. आता मिलिंद आणि गणेश या दोघांना मैदानाच्या आत चांगला खेळ करावा लागेल. पार्टनरशिपला बिल्डअप करावा लागेल. सातत्यानं आधीमध्ये मी तर म्हणेन एखाद दुसरा मोठा फटका खेचावा लागेल जर का सामना जिंकायचा असेल तर. सफल झाले. फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल ढकललाय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चाललाय फाईन लेग क्षेत्रात. चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावा. जितेंद्र शेंडे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हरपी चेंडू बॅटची कडा. पहिला स्लिपला खेळाडू उपस्थित आहेत. बाळा बसमा चूक होणार नाहीये. इथनं चांगला झेल टिपला जातो. इथनं अजून एक धक्का या षटकात लागतोय बजरंगी 11 या संघाला. गणेश बॅक टू द पवेलियन. मैदानाच्या आत नवीन खेळाडू शरद भगत यांना आपण पाहतात 6व्या क्रमांकावरती मिडल ऑर्डर मध्ये येऊन पोहोचलेत. नक्कीच शरद मध्ये एक क्षमता आहे धावा बनवण्याची. धावा बनवाव्या लागतील आपल्या टीम साठी. समीकरणाचा जर विचार केला तर शॉट ऑफ लेन पूल केलाय. चेंडू चालला सरळ स्क्वेअर लेगला. डीप आपण पाहता खेळाडू आहेत
2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी सहजासहजी मिळतील. त्या म्हणजेच बजरंगी इलेव्हन संघाला 13 चेंडू 37 धावा संख्येची गरज आहे. षटकाचा विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आतापर्यंत जितेंद्र शिंदे यांचा विचार केला तर आतापर्यंत 6 चेंडू फेकले, एक वाईड आहे त्यामध्ये, त्यामुळेच एक चेंडू शिल्लक असेल. शेवटचा बॉल. कुठल्या स्पॉट फटका चांगला आहे, गॅप मध्ये ढकललाय, परंतु डीप मध्ये सूरज वेगाने पोहोचलाय. खूप चांगली फिल्डिंग, ॲक्युरेट थ्रो, अगदी स्टंप वरती हा थ्रो होता. इथनं शेवटच्या बॉल वरती एक सिंगल आली. पाहता पाहता षटक क्रमांक 3 ही संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना बजरंगी इलेव्हन संघाची धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचले आहे 32. 32 धावा. आता समीकरण स्क्रीन वरती पाहू शकता. 12 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे आता रिक्वायर्ड रन रेट प्रति ओव्हर मध्ये 18.00च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. अर्थातच आत्ताचा येणारा षटक क्रमांक 14 हा भरपूरच टर्निंग पॉइंट ठरू शकेल दोन्ही टीम साठी. या ओव्हर मध्ये धावा येणं अनिवार्य आहे, ते म्हणजे बजरंगी इलेव्हन टीम साठी. आणि जर का कमी धावा आल्या तर सराई ब्रदर स्पोर्ट्स हा संघ या मॅच वरती पकड निर्माण करू शकेल. 12 चेंडू 36 धावा संख्येची गरज. शरद भगत आणि त्यांच्या समवेत आपण पाहता मिलिंद शेंडे यांना पण पाहता. षटक क्रमांक 14 गोलंदाज बाळा भस्मा. पुन्हा एकदा गेम ऑन. अतिशय निर्णायक षटक या ठिकाणी दोन्ही टीम साठी. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल, आधीच बॅट उगारली गेली आहे, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्लो झाला आणि तदनंतर शरद भगतला या ठिकाणी बीट करणारा हा चेंडू डॉट आलाय. प्रत्येक डॉट बॉल सामना सराई ब्रदर्स या संघाकडे जाऊन पोहोचेल आणि प्रत्येक मोठा फटका मॅच मध्ये जिवंतपणा आणू शकतो. ओव्हर पिच बॉल, फटका फसलाय, झेलची संधी आहे या ठिकाणी आपण पाहता. नक्कीच जित्ते शुकडा या ठिकाणी पोहोचतायत आणि एक चांगला कॅच स्वीकारतायत. फलंदाज बाद शरद भगत बॅक टू द पवेलियन. मैदानाच्या आत नवीन खेळाडू योगेश निरगुडे यांना पण पाहता. मॅन फ्रॉम बोनोली मैदानाच्या आत पोहोचतायत. नक्कीच त्यांच्याकडे एक क्षमता आहे धावा बनवण्याची, परंतु आता मैदानाच्या आत धावा बनवाव्या लागतील. इथनं हा संघ मित्रमन बजरंगी इलेव्हन अडचणीमध्ये सापडला. इथनं चांगला खेळ करावा लागेल. अडचणीतून काढला तर नक्कीच मित्रमन योगेश आणि मिलिंद यांना बजरंगी इलेव्हन हा संघ विसरणार नाहीये. 10 चेंडू 36 ची गरज. शॉर्ट प्लेन पूल केलाय, फटका फसला की काय, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत, नाहीये. बॉल टायमिंग प्रॉपर होतोय, चेंडू जाईल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मैदानाच्या आत गेल्या गेल्या योगेश निरगुडेच्या बॅट मधून षटकार. मग अशीच मी म्हटलं की योगेश निरगुडे मध्ये क्षमता आहे धावा बनवण्याची. मैदानाच्या आत गेल्या गेल्या पहिलाच बॉल खेळत असताना षटकार खेचलाय. आता समीकरण पुन्हा एकदा बदललं. येणारे 9 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. वेट अँड वॉच या ठिकाणाहून पाहतात. अगदी थांबून खेळण्याचा प्रयत्न. यशवंतांचा इशारा बाईच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी ही एकदा मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते, ती म्हणजे 39 धावा. स्क्रीनवरती पाहू शकता समीकरण. 8 चेंडू 29 धावसंख्येची गरज आहे. गुडलँड स्पॉट, झीलची संधी होती या ठिकाणी, परंतु या ठिकाणी थोडासा जजमेंट चुकलाय. अगदी चेंडू डीप मध्ये थोडा गेला होता थर्ड मॅन मध्ये, परंतु या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावसंख्येच्या मदतीने 41 धावा. 7 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज. या षटकातील हा शेवटचा बॉल.
मात्र दोन्ही टीम साठी महत्वाचा गोलंदाज बाला. ओव्हर पिच बॉल, फटका चांगला, परंतु डीप मध्ये खेळाडू उपस्थित, चूक होणार नाहीये आणि खूप चांगला या ठिकाणी कॅच पकडलाय. किरण पारधी होते त्या ठिकाणी जे मलंगडचे आहेत. खूप चांगला कॅच, फलंदाज होईल बा. धक्का क्रमांक 6 लागतोय बजरंगी 11 या संघाला. फलंदाज बाद. आता मी तर म्हणेन पूर्णपणे मॅचचं समीकरण थोडस कठीण होतोय. ते म्हणजे बजरंगी 11 टीम साठी 6 चेंडू 27 धावा संख्येची गरज आहे. जर का कदाचित विलास हवाले मैदानाच्या आत असते तर या धावा चेस झाल्या असत्या. विलास हवाले किंवा सुशील समीर हे जर असते तर नक्कीच धावा बनल्या गेल्या असत्या. परंतु आता मैदानाच्या आत आपण पाहता मिलिंद आहेत जे 9व्या क्रमांकावरती मिलिंद आहेत. नक्कीच मिलिंद ही पाहिलं तर बाद झाले. परंतु आता मैदानाच्या आत यश आणि योगेश आहेत. दोघांना मैदानाच्या आत चांगली कामगिरी करावी लागेल. 6 चेंडू 27 धावा संख्येची गरज. सातत्याने आता प्रत्येक बॉल वरती मोठा फटका खेळावा लागेल. प्रत्येक बॉल वरती 4 पेक्षा जास्त धावा. षटक क्रमांक 5 गोलंदाज राम खंडबी यांना आपण पाहता त्यांच्यावरती नक्कीच सकाळी आपण पाहिलं तर प्राइज होतं. लगातार 3 चौकारला 501, लगातार 3 षटकारांना 1001 नक्कीच चंद्रकांतजी डुमना यांच्या माध्यमातून लावण्यात आले होते. परंतु तोच राम खंडबी पुन्हा एकदा आपल्या टीम साठी षटक क्रमांक 5 घेऊन आलाय. लो फुल टॉस, हलकीशी अपील, परंतु हा चेंडू बाहेरच्या दिशेने जाताना मात्र पंच दर्शवतात. परंतु या ठिकाणी गोलंदाज राम खंडबीने घेतलाय DRS. तर तिसऱ्या पंचांना विनंती असेल यायचं आहे आपण. LBW साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलाय गोलंदाजांकडनं. यस, तर नॉट आउट आहे या ठिकाणी. चेंडू बाहेरच्या दिशेने जाताना दर्शवलाय पंचांनीही. नक्कीच मेन पंचांचंही मनापासून आम्ही कौतुक करतोय. नक्कीच चांगले डिसिजन आज सर्वच पंचांनी दिलेत मैदानाच्या आत. त्या सर्वच पंचांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. मॅच आता पूर्णपणे मी तर म्हणेन जवळपास 90% सराई ब्रदर्स टीमच्या बाजूने. आता मात्र लगातारचा हा दुसरा डॉट बॉल, 4 चेंडू आणि 27 धावा संख्येची गरज. शॉर्ट अपलेन बॉल पूल केलाय योगेशनं. फटका चांगला आहे. जर का हा 5व्या बॉल वरती आला असता तर नक्कीच दुसऱ्याच बॉल वरती आला असता तर नक्कीच मॅच मध्ये मजा आली असते. आता मात्र या ठिकाणी षटकार खेचलाय. षटकाराच्या मदतीने 47 धावा. आता उर्वरित समीकरण 3 चेंडू 21 धावा संख्येची गरज. यॉर्कर लेन खोदून काढण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथनं हा चेंडू सुद्धा डॉट आलाय. मॅच आता पूर्णपणे सराई ब्रदर्स या संघाच्या बाजूने पाहायला मिळते. खूप चांगली कामगिरी मैदानाच्या आत सर्वच खेळाडूंनी केली आहे. नक्कीच आता ती मेहनत मात्र मैदानाच्या आत रंग आणते. फुल टॉस बॉल, अगदी हा चेंडू आपण पाहिलं तर लॉंग ऑफला जातोय. खेळाडू उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने 48 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. एक बॉल शिल्लक आहे शेवटचा.
परंतु या ठिकाणी शेवटच्या बॉलवरती नक्कीच राम खडवी यांना विकेट मिळते की नाहीये, परंतु झेल ड्रॉप सामना जिंकलाय तो म्हणजेच सराई ब्रदर स्पोर्ट्स या संघाने अभिनंदन. आजच्या दिवसातील हा दुसरा संघ सुपर 8 मध्ये जाऊन पोहोचतोय. अभिनंदन या संघाला. पुन्हा एकदा तुम्ही सुपर संडेला पाहू शकता. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर सराई ब्रदर स्पोर्ट्स तुमचं पुन्हा एकदा आम्ही अभिनंदन करतो. परंतु हार्ड लक बजरंगी 11 टीम, हार्ड लक मंगेश दादा उत्तेकर. अभिनंदन टीम पुन्हा एकदा सराई ब्रदर स्पोर्ट्स. दिवशी